सो हे गाइस आर कृष्ण इन युअर वॉचिंग पिक्चर ब्लॉग्स. तर गाइस आता आम्ही पंढरपूरला आहे आणि तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं असेल की आम्ही इकडे आलेलो आणि मग रात्री म्हणजे 9 वाजता वगैरे गेलो विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर तिकडे आम्हाला फक्त मुखदर्शन झाले, मंदिर बंद होतं म्हणून. तर आता आम्ही पाया पडायला चाललो विठ्ठलाच्या. त्याला ही बघा गाडी आलेली आहे. 2 hours later. आता आम्ही दर्शन करून आलोय खाली आणि मोबाईल इकडे ठेवलेले. हे बघा ही पूर्ण लाईन आहे. हे बघा आम्ही हातावर विठ्ठल काढलेला आहे. हॅलो गाईस. हे बघा सगळ्यांनी काढलेलं आहे. आता आम्ही घोडागाडीमध्ये चाललोय. गाईस घोडागाडी निघालेली आहे. गाईस उतरायचा टाइम आलेला आहे. चला उतरा. आता पंढरपूर झालेलं आहे. आता आम्ही चाललो अक्कलकोटला. गाईस इकडे आम्ही इडली आणि मेदूवड्याचा नाश्ता केलेला आहे. आता रूमवर जातो आणि मग तिकडनं अक्कलकोटसाठी निघतो. हे बघा आमचा वॉच आणि बरेच चार्जिंग संपले, काय फायदा नाही. आता गाईस आम्ही रूमवर आलेलो आहे. तर गाईस आता माझ्या काकीचा बर्थडे. तर हे बघा आता सेलिब्रेशन होणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काकी, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you, dear. May God bless you, dear. May God bless you, dear. And happy birthday to you. तर गाईस आता आम्ही पंढरपूरवरून निघालो अक्कलकोटसाठी. हे बघा गाडी काय म्हणजे बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. तर गाईस आता आम्ही निघालोय आणि प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. आम्ही तुळजापूरला चाललोय अक्कलकोटच्या जागेवर, मग अक्कलकोटला चाललोय. तर चला. आता आम्ही फायनली उतरलो इकडे तुळजापूरला आणि आता आम्ही चाललो देवीचे दर्शन घ्यायला. तर गाईस आता आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभे आहोत आणि इकडे गर्दी बघा केवढी आहे. छोटी पोरगी आरुवी मनविता बघा खूप जास्त गर्दी आहे. तर आता मी तुम्हाला भेटतो दर्शन झाल्यावर. तर चला. फायनली आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही सगळे थकलोय आणि आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. तर चला. आता आम्ही आलो अक्कलकोटला. आम्ही फायनली पोहोचलो अक्कलकोटला आणि इकडे आम्ही जेवायला चाललोय. आता मी मस्तपैकी व्हेज थाळी जेवून आता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. बघा इकडे लाईन आहे. तर बघू पहिल्यांदाच आलोय मी अक्कलकोटला. तर चला आतमध्ये फोन अलाउड आहे नाही काय माहिती. असेल तर मी ब्लॉक करेन, नसेल तर नाही करणार. हे बघा इकडे तुळजापूर सारखी गर्दी तर अजिबात नाही. अजिबात फक्त इकडे गाभाऱ्यात थोडी गर्दी आहे, ती असणारच. आता आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन करून आलो इकडे चहा प्यायला. या बघा याला ब्लॉक करायचंय. जेजुरीला गेलो होतो तेव्हा काय झाला? अरे जेजुरीला नाही, अजून जायचंय जेजुरीला. आता उद्या जायचं. उद्या काल पंढरपूरला गेलो होतो आम्ही, पण तेव्हा आम्ही काही नाही करायला भेटला. दर्शन केलं आम्ही गेलो. अरे कहना क्या चाहते हो? हॅलो गाईस. हॅलो गाईस. आता मी बोललेलो पण आता आम्ही अक्कलकोटला आलेलो. आता हे बघा
बघा पूर्ण सीन. हे बघा इथं पूर्ण लाईट गेली आहे शहराची. हा आमच्या अक्कलकोटची पूर्ण बघा तुम्ही. हे 1-2 लाईट चालू असतात आपले. हा बघा आमचा ब्लॉगर. सबस्क्राईब करा क्रिचेको ब्लॉग्सला गाईज. हा बघा आपला छोटा ब्लॉगर. गाईज हे बघा आता आमची पूर्ण. हे बघा आमची ही आपला हा दिसतोय क्रिचेको ब्लॉग्स. गाईज पाऊस पडतोय. गाईस आपल्या बॅगा भेटतील. चला चला भाऊ आम्हाला व्हिडिओ करू द्या. हॅलो गाईज बघा आम्ही आता बॅग काढायला चाललोय. इथं खूप गर्दी आहे. पाऊस सुरू झालेला आहे. थोड्या वेळात एकदम जोरात येणार आहे. आता कसं आम्ही आता गाडीत पावसाची मजा घेणार आहे गाईज. येस गाईज. किती हवा सुटली बघा. हे बघा आणि हे बघा. रस्त्यामध्ये भरपूर पाऊस पडत होता म्हणून आम्ही इकडे वरती प्लॅस्टिक लावलंय. हे बघा काकानी 3 किलोमीटर चालून प्लॅस्टिक आणलंय कारण की गाडी पेट्रोल पंपावरती होती आणि कारण की माझ्या फॅमिली मेंबरच्या मांडीवर बॅगा होत्या. हा हे मला हे नाही झालं, सहन नाही झालं म्हणून मी चालत गेलो एवढं लांब. हा आणि गाडी पेट्रोल पंपावरती होती बराच वेळ. आम्ही फायनली परत निघालेलो पेट्रोल पंपावरून. आणि आता आम्ही जेजुरीच्या थोडं अलीकडे थांबणार आहे 15-20 किलोमीटर. तर आता रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आम्ही इकडे रूम बुक केली आहे राहायला आज रात्री. आणि इकडून थोडंच पुढे जेजुरी आहे. आम्ही तिकडे गेलो नाही, लेट झालाय म्हणून झोपायचा पण एवढं सकाळी लवकर उठून दर्शनासाठी जायचंय. तर काही मी हा ब्लॉग इकडे सेंड करतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.